नमस्कार छोट्या मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं बाळ संस्कार कथामध्ये. आज आपण ऐकणार आहोत एक खूपच छान गोष्ट, लबाड कोल्हा आणि मूर्ख बकरी. चला तर मग गोष्ट सुरू करूया. एकदा असाच एक कोल्हा हिंडत फिरत एका विहिरीजवळ पोहोचला. विहिरीला कोणतेही कुंपण नव्हते. कोल्ह्याने चालताना त्याकडे अधिक लक्ष दिले नाही. त्याचा परिणाम असा झाला की कोल्हा विहिरीत पडला. विहीर फार खोल नव्हती, पण तरीही कोल्ह्याला त्यातून बाहेर पडणे शक्य नव्हते. कोल्हा विहिरीतून बाहेर येण्यासाठी सर्व शक्तीनिशी उड्या मारत होता, पण त्याला यश मिळत नव्हते. शेवटी कोल्हा थकला आणि कदाचित कोणी काही मदत करेल हे पाहण्यासाठी निराशेने त्याने वर पाहिले व तो आवाज देऊ लागला, "कोणी आहे का बाहेर?" थोड्या वेळाने एक बकरी विहिरीजवळून जात असताना तिला आवाज ऐकू आला आणि तिने विहिरीच्या आत डोकावून पाहिले तेव्हा तिथे कोल्ह्याला पाहून तिला आश्चर्य वाटले. बकरी त्याला म्हणाली, "कोल्हे दादा, तू विहिरीत काय करतोस?" कोल्हा म्हणाला, "येथे खूप मजा येत आहे. येथील पाणी काय गोड आहे, एवढं गोड की कितीही पाणी प्यायलं ना तरीही तृप्तीच होत नाही, म्हणून मी पाणी पित आहे." बकरी म्हणाली, "खरं की काय कोल्हे दादा?" मग कोल्हा म्हणाला, "तुला खरं वाटत नसेल तर मग तूच येऊन बघ." दुसऱ्याच क्षणी बकरीने विहिरीत उडी घेतली. मात्र बकरी विहिरीच्या आत पोहोचताच कोल्ह्याने बकरीच्या पाठीवर चढून विहिरी बाहेर उडी मारली आणि तिला म्हणाला, "आता खुशाल पाणी पीत बस." अशा प्रकारे लबाड कोल्हा मूर्ख बकरीच्या मदतीने विहिरीतून बाहेर आला. तात्पर्य: कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बालसंस्कार कथाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत.